तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि आपण पाहत आहात द कमोडिटी ट्रेडर यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज मी टाइम फ्रेम तुम्हाला सांगणार आहे की स्विंग ट्रेडिंगसाठी कोणती टाइम फ्रेम वापरली पाहिजे, लॉंग टर्मसाठी कोणती वापरली पाहिजे आणि शॉर्ट टर्म किंवा इंट्राडेसाठी कोणती टाइम फ्रेम वापरली पाहिजे. तर टाइम फ्रेम मध्ये सर्व गेम मित्रांनो, टाइम फ्रेम मध्ये सर्व गेम. तर टाइम फ्रेम आपण समजा आता तुम्ही स्विंग ट्रेड करतात तर तुम्ही विकली टाइम फ्रेम वरती जर गेलो तर विकली टाइम फ्रेम वरती आपल्याला इम्पॉर्टंट सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, SMC RMC जे ते आपल्याला पहिले मार्क करून घ्यायचे. तर ते सगळ्यात पहिले जे बिगिनर्स लोक आहेत त्यांनी समजून घ्या. तर आता इकडं पहा, आपल्याला हा टूल बार दिसतोय, टूल बार मध्ये जायचं आहे, क्लिक करायचंय. नंतर इथं खाली ट्रेंड लाईन्स आहेत, ट्रेंड लाईन नंतर इथे हॉरिझॉन्टल लाईन आहे. आता मी इथं हॉरिझॉन्टल लाईन मार्क केली सर्वात पहिली. आता इथंच का बरं केली, इथं का बरं नाही केली किंवा इथं का बरं याच्या ठिकाणी का बरं नाही केली. तर मार्केट आपल्याला ज्या ठिकाणी चाललंय त्या लेवलला जे आपल्या प्रिव्हियस हिस्ट्री जी आहे तिथं कुठं सपोर्ट रेजिस्टन्स भेटतोय का, तर हा पहा इथे भेटतोय आपल्याला. इथं मार्केटने रेजिस्टन्स तोडून परत सपोर्ट घेतला, मग वरती घेऊन परत सपोर्ट घेऊन मग मार्केट वरती येईल. त्याच्यामुळे हा सपोर्ट 614 रुपयाचा इम्पॉर्टंट सपोर्ट हा टाटा मोटरचा, आणि हा जस्ट मार्केटने आज तोडलाय मग आणि त्याच्या खाली क्लोज झाली मार्केट. तर हा कोणता पॅटर्न दिसतोय आपल्याला, डाऊन ट्रेंड दिसतो. आणि सर्वात पहिले आपल्याला जे कन्सिडर करायचं राऊंड डाऊन ट्रेंड दिसतोय. नंतर इथं बघा, इथं मार्केटने लिक्विडिटी स्वीप केली, लिक्विडिटी घेतली मार्केटने, वरतून आला एम पॅटर्न बनवला, चेंज ऑफ कॅरेक्टर बनवून मार्केट इथूनच खाली पडते. तर एवढं आपल्याला समजते. तर मार्केटचा सर्व पहिले आपल्याला काय बघायचा, ट्रेंड बघायचा. मार्केटचा ट्रेंड काय चालू आहे, तर मार्केटचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड चालू आहे. इथं काय बघा, हा हायर लो बनवतो मार्केट बनवतोय. हा हाय, त्यानंतर हा हायर लो आहे. तर मार्केटचा आपल्याला ट्रेंड समजतोय डाऊन ट्रेंड चालू आहे. आणि हा एन पॅटर्न सुद्धा मार्केटने बनवला. नंतर मग हा रेजिस्टन्स नेकलाईन टू खाली पण क्लोजिंग झालाय. तर नंतर विकली टाइम फ्रेमवरती आपण एवढे अनालिसिस केल्यानंतर नंतर आपल्याला डेली टाइम फ्रेमवरती जायचं आहे. डेली टाइम फ्रेमवरती जर आपण गेलो, समजा तुम्हाला दाखवतो, डेली टाइम फ्रेमवरती जर गेलो, डेली टाइम फ्रेमवरती पण आपल्याला इम्पॉर्टंट सपोर्ट रेजिस्टन्स आहे तसेच मार्क बनवू शकतो. त्याच्यानंतर आता डेली टाइम फ्रेमवरती पण आपल्याला इम्पॉर्टंट खालचे जे सपोर्ट आहेत ते पण ड्रॉ करून घ्यायचे. आता इकडे बघा, हा एक दिसतोय आणि हा एक दिसतोय. ओके, मार्केट इथंच काऊन म्हणजे खाली काऊन क्लोज झालं किंवा इथंच काऊन सपोर्ट घेऊन मार्केटवरती गेलं, तर इथं प्रिव्हियसला आपल्याला दिसतंय मार्केट किती रेजिस्टन्स घेतला मार्केटने, इथं घेतला, नंतर इथं घेतलाय, म्हणजे मोठं घेतलाय, नंतर इथं घेऊन हे सोडून वरती गेलाय. फर्स्ट प्लेट करून डायरेक्ट मार्केटवरती जात नाही. मार्केट सपोर्ट आणि रेजिस्टन्सला रिस्पेक्ट करूनच मार्केटवरती जाते. ठीक आहे, आपल्याला समजतंय. त्याच्यानंतर आपल्याला एंट्री घ्यायची असेल तर 1 आवर्सच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला जायचं, आणि त्याच्यावरती आपण एंट्री घेऊ शकतो. 1 आवर्सच्या टाइम फ्रेमवरती समजा आम्ही एंट्री ट्रिगर होत असेल तर बघा, त्याच्यासोबत मार्केटने प्रिव्हियस काय केलं मार्केटने, तेव्हा प्रिव्हियस मार्केटने काय केलं, का तिथं मार्केट आलं, रेजिस्टन्स डबल टॉप बनवून मार्केटने एन पॅटर्न बनवून किंवा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवून मार्केटवरती गेले, होस्टिंग झाले. नंतर मग मार्केटने वरती रॅली दिली. तसंच सिनेरिओ इकडे पण झालं, आपल्याला दिसतो तो सिनेरिओ इकडे झालाय आणि तो इकडे दिसतोय. जसं तुमच्याकडे रेजिस्टन्स ठेवला मार्केटला मोमेंटम आली. आता ही मोमेंटम आपल्याला कुठपर्यंत भेटणार आहे आपल्याला माहिती नाही, कारण मार्केट ओव्हरऑल डाऊन ट्रेंड मध्ये आणि अमेरिकन जे टेरिफ लावले त्याच्यामुळे पण मार्केट खूप पडते. त्याच्यामुळे आपण सध्या बुलिश रॅली एक्सेप्ट करणं एवढं हे नाही.
सध्या मार्केट आपल्याला ट्रेंड बघायचं, मार्केटचा ट्रेंड काय चालू, डाऊन ट्रेंड चालू होतो, मार्केटला आपल्याला डाऊन साईडच्या एंट्री सापडायचं. तर त्याच्यानंतर वन आवरवर आपल्याला एंट्री घ्यायची, एवढं आपल्याला समजलं. आणि जर समजा तुम्हाला इंडिकेटर पण लावायचे असतील तर माझे 2 इंडिकेटर आम्ही शिकवलेले EMI. अजून कन्फर्मेशन आपल्याला स्ट्रॉंग भेटेल. 5 EMI आणि 10 EMI डेली टाइम फ्रेम वरती. काही आपल्याला काही सांगितलं डिग्रीचं कन्फर्मेशन वरती आपल्याला 1 तारखेला एंट्री भेटली होती सेलची. तर इथं काय झालं, आता इथं जे ट्रेडर आहेत ना त्यांनी सुद्धा सेलची एंट्री घेतली असते, कारण इथं मार्केटमध्ये लिक्विडिटी स्लिप तयार केलेलं आहे. मार्केट इथे आलं, इथून लिक्विडिटी काय होते, लिक्विडिटी स्लिप केली आणि मार्केट तसं काउंटिंग राहिलं. काही जणांनी इथं सुद्धा बाय केला असेल पण त्यांना वाटेल सपोर्ट घेऊन मार्केट परवडले नाही असं वाटू शकतं, पण तसं मार्केटमध्ये वर्क होत नाही. तसं मार्केटमध्ये इतकं सिंपल वर्क झालं असेल तर सगळं आतापर्यंत प्रॉफिटेबल ट्रेडर बनले असते. ठीक आहे, आपण पुढचा एक 2-3-4 टाइम करू डेली टाइम फ्रेमवरती. वीकली टाइम फ्रेमवरती जाऊ परत पहिला आता वीकली टाइम फ्रेमवरती आपल्याला काय दिसतंय पहा. वीकली टाइम फ्रेमवरती आपल्याला बजाज ऑटोमध्ये काय दिसतंय, सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट होता इथे दिसतोय ना. नंतर आपल्याला डेलीच्या टाइम फ्रेमवरती जायचं, डेली टाइममध्ये अजून पण भेटेल. हे पण तर हा रेजिस्टन्स आहे, आपण पहिले व्हिडिओमध्ये त्यांचा इथून परत मार्केट रिटर्न आलं. आता ह्याच्या सपोर्टच्या पण खाली क्लोज झालं. आता प्रिव्हियस टार्गेट जर आपण बघायचं म्हटलं तर कमीत कमी हा येतील आणि हा येतील. तुम्हाला जर क्लिअर दिसत असेल तर या बघा, इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवलेलं आहे. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मार्केट एक स्ट्रक्चर बनवत असते आणि लगेच समजतं तो मार्केट कोणतं स्ट्रक्चर बनवते. आणि आता मार्केट ओव्हरऑल काय चालू आहे, बेरीज चालू आहे, त्यामुळे आपल्याला बेरीजचे जास्त करून ट्रेड बनवायचे. आता इथं पण सेल आहे, इंडिकेटरने पण सेल दिलेला आहे, प्लस सपोर्टच्या पण खाली ओपन झाला आहे, क्लोज पण त्याच्या खालीच झालं. नंतर हा डिक्सन आहे, डिक्सन पण सपोर्ट तोडूनच खाली आलाय. हे बघितलं, तिचा सपोर्ट घेतला, परत वरती गेला, परत सपोर्ट घेतला, नंतर तोडून खाली क्लोज झालाय. इथं पण आपल्याला एक सेल साईडची एंट्री भेटते. फर्स्ट टार्गेट हे, सेकंड टार्गेट हे भेटू शकतं आपल्याला. हे फक्त आपल्याला एज्युकेशन पर्पज साठी भेटणार, एज्युकेशन पर्पज साठी, कारण तुम्ही शिकून घ्या सर्व काय असेल ते. खूप महत्वाचं लेक्चर आहे ते. आणि तुम्ही जास्त करून इंडिकेटरच्या भागा पाहू नका. सपोर्ट आणि रेजिस्टन्स चार्ट क्लीन ठेवायची आपल्याला. सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरच ट्रेड घ्यायचे आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स खूप भारी वर्क करतात. तुम्ही एकदा करून बघा, मग तुम्हाला समजून जाईल. आणि सर्वात पहिले मोठे मोठे स्टॉक घ्या, जास्तीत जास्त व्हॉलेटिलिटी असेल असे स्टॉक, कारण त्याच्यात प्राइस ऍक्शन चांगली फॉलो होते. तर एशियन पेंट हे घेऊ आपण आता एशियन पेंट आहे बघा. आता इथून खाली आलं तर रेजिस्टन्स किती बसले बघा. इथून वरती आला, परत खाली, वरती सपोर्ट घेतला, परत वरती, परत खाली. आता इथंच करून सपोर्ट घेतला तर बाबून पाठीमागे बघू चालेल. इथं प्रिव्हियस सपोर्ट आहे तर हे बघा, सर्वात भारी हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा आणि एन पॅटर्न. एन पॅटर्न असला आम्ही सोडत नाही मित्रांनो, कारण एन पॅटर्न माझा सर्वात फेवरेट आहे. एन पॅटर्न माझा सर्वात फेवरेट आहे आणि एन पॅटर्न मी सोडत नाही ट्रेडिंगसाठी. तर हा सर्वात भारी छान ट्रेड आहे. ट्रेड पण चांगला होता बायचा, माझ्याकडून मी झाला तो मी नव्हता घेतला. ICICI बँकचा बघा,
आता इथे एक रेजिस्टन्स दिसतोय. इथं मार्केटने प्रिव्हियस लिक्विडिटी स्वीप करून मार्केट खाली आले. ऑल टाइम हाय पण हा ऑल टाइम हाय असू शकतो. लिक्विडिटी स्वीप केली मार्केटने इथे, मार्केट खाली आले. इथं पण एक सेलचा ट्रेड बनतो. तर मित्रांनो, डेलीच्या टाइम फ्रेमवरती जर आपण पाहिलं, डेलीच्या टाइम फ्रेमवरती पण आणि विकली टाइम फ्रेमवरती सर्वात पहिले करून घ्यायचे विकली टाइम फ्रेमवरती, नंतर डेलीच्या टाइम फ्रेमवरती यायचे. मग आपण सपोर्ट रेजिस्टन्स इम्पॉर्टंट लेवल्स काय आहेत ते बघायचे. मग आणि एंट्री पण आपल्याला लगेच घ्यायची नाही. एंट्री पण केव्हा घ्यायची, ज्यावेळेस ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असेल. आता समजा आता ह्या मागे लाईन आहे, त्यानंतर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर येत असेल किंवा रिव्हर्स डाऊन साईडला किंवा अप साईडला, आणि मार्केटचं सेटलमेंट बघायचं काय, अप साईड चालू आहे का डाऊन साईड चालू आहे. अप साईड जर मार्केट जर बुलिश असेल तर बुलिशचे ट्रेड आपल्याला प्लॅन करायचे, बेरिशचे ट्रेड प्लॅन करायचे नाहीत. कारण ज्यावेळेस मार्केट आपलं बेरिश असेल त्यावेळेस मार्केट फास्ट खाली येतं आणि वर जाताना छोटे छोटे मूव्स देतं. आणि जर मार्केट बुलिश असेल तर आपल्याला अपसाईडचे ट्रेड प्लॅन करायचे, डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करायचे नाहीत. कारण डाऊन साईडचे जर ट्रेड प्लॅन केले तर डाऊन साईडला मार्केट छोटे छोटे कॅन्डल बनवतं आणि अप साईडला खूप मोठे मोठे कॅन्डल बनवतं, त्यामुळे आपल्याला मोठा मूव्ह कॅप्चर होतो. असं नाही का डाऊन मार्केट जर अप साईड चालू असेल तर आपण डाऊन साईडचे ट्रेड घेऊ शकत नाही, तर घेऊ शकतो पण जास्त करून ते ट्रेड आपल्याला अवॉइड करायचे, कारण मुवमेंट आपल्याला कमी भेटू शकते. एवढंच म्हणणं आहे माझं. इंडिकेटर पण तुम्ही जास्त करून वापरू नका, कारण इंडिकेटर आपल्याला रोज रोज ट्रेड भेटत नाही. इंडिकेटरवरती सपोर्ट रेजिस्टन्स चांगले वर्क करतात, त्याच्यावरच तुम्ही ट्रेड करा. आणि जास्त करून 2-3 स्टॉक मध्ये रोज रोज ट्रेड केले तर चांगलं होईल. पॅटर्न सुद्धा आपल्याला वर्क करतो, पण सध्या तरी सपोर्ट आणि रेजिस्टन्स आणि टाइम फ्रेम खूप महत्वाचे आहेत. कारण SNRC किंवा SMC जे मार्केटमध्ये खूप चाललंय त्याच्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स खूप भारी वर्क करते सध्या तरी, आणि खूप मस्त. तर आजच्यासाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.